नमस्कार. कधी विचार केला आहे का की आपली शहरं रोजच्या रोज एवढी सुरळीत चालतात तरी कशी? म्हणजे इतक्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शहरांचं व्यवस्थापन कोण करतं? चला, पुढच्या काही मिनिटात आपण याच यंत्रणेचा सोप्या भाषेत उलगडा करूया. शहर म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? संधी आणि समस्या. एकाच नाण्याच्या दोन बाजू. आणि याच दोन गोष्टींमधला तोल सांभाळणं हेच तर खरं आव्हान आहे. हे बघा, एका बाजूला उद्योग, व्यवसाय, नोकरीच्या प्रचंड संधी आहेत, मनोरंजनाची साधनं आहेत, तर दुसऱ्या बाजूला काय दिसतं? घरांची टंचाई, रोजची वाहतूक कोंडी, कचऱ्याचे ढीग आणि वाढत्या झोपडपट्ट्या. हे चित्र आपल्या सगळ्यांचाच ओळखीचं आहे, नाही का? मग प्रश्न हा पडतो की हे सगळं व्यवस्थापन करण्याची, या समस्या सोडवण्याची जबाबदारी नक्की कोणाची? तर मग या सगळ्या शहरी आव्हानांना तोंड देण्यासाठी एक व्यवस्था, एक सिस्टीम बनवलेली आहे. चला, ती रचना काय आहे ते समजून घेऊया. हा आहे तो अधिकृत आराखडा. यात आपल्याला स्पष्टपणे 3 स्तर दिसतात. पण थांबा, हे थोडं किचकट वाटतंय नाही का? आपण हे आणखी सोपं करून समजून घेऊया. तर बघा, मोठ्या शहरांसाठी असते महानगरपालिका. इथले प्रमुख असतात महापौर, जे लोकांचे प्रतिनिधी असतात, आणि प्रशासकीय कामकाज बघतात आयुक्त, जे सरकारकडून नेमलेले अधिकारी असतात. मग येतात मध्यम आकाराची शहरं, जिथे नगर परिषद असते. इथे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी कारभार पाहतात. आणि लहान शहरांसाठी असते नगरपंचायत, जिथे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी ही प्रमुख पदं असतात. ठीक आहे, आता आपल्याला रचना तर कळली, पण ही सगळी मंडळी नक्की काम काय करतात? म्हणजे यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत? रोजच्या जगण्यात या संस्थांची नक्की कोणती कामं आपल्या उपयोगी पडतात? चला तर मग बघूया. आता इथे एक गंमत आहे. समोर जी यादी दिसतीये ना, त्यातली सगळीच कामं शहराच्या शासनाची नाहीत. एक छोटासा टास्क आहे. ओळखता येतंय का यातली शहराची खरी कामं कोणती? तर ही आहेत ती योग्य उत्तरं. पाणीपुरवठा, रस्त्यावरचे दिवे, सार्वजनिक वाहतूक, प्राथमिक शिक्षण, आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेड, जन्ममृत्यू विवाहाची नोंदणी आणि हो, बांधकाम परवानग्या देणं. या सगळ्या मूलभूत आणि अत्यावश्यक सेवा आहेत, ज्या पुरवणं ही शहराची मुख्य जबाबदारी आहे. बरं, कामं तर खूप आहेत, पण या सगळ्या कामांसाठी लागणारा पैसा, तो कुठून येतो? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? तर शहराच्या उत्पन्नाचे म्हणजे इन्कमचे अनेक मार्ग आहेत. बघूया तरी हे स्रोत नेमके कोणते आहेत. तर बघा, शहराच्या तिजोरीत पैसा येतो तो मुख्यत्वे आपल्याकडूनच. घरपट्टी, पाणीपट्टी, बाजारावरचा कर, शिक्षण कर. थोडक्यात आपण जे टॅक्स भरतो तोच हा पैसा. याशिवाय राज्य सरकारकडून सुद्धा आर्थिक मदत मिळते, ज्याला आपण अनुदान म्हणतो. म्हणजे आपल्याच पैशातून शहराच्या विकासाची गाडी चालते. चला, आता आपण हे सगळं एकत्र जोडून बघूया. म्हणजे शहराच्या समस्या, त्यांची कामं आणि पैसा यात नक्की काय संबंध आहे ते पाहू. आपण सुरुवातीला एक मोठी समस्या बघितली होती, आठवतंय? ट्रॅफिक जॅम, म्हणजेच वाहतूक कोंडी. तर या समस्येवर उपाय म्हणून शहराचं प्रशासन काय करतं? ते सार्वजनिक वाहतूक सांभाळतं, रस्ते चांगले ठेवते, रस्त्यावरचे दिवे लावतात. आणि ह्या सगळ्या खर्चासाठी पैसा कुठून येतो? अगदी बरोबर, आपण भरलेल्या टॅक्समधून आणि सरकारच्या अनुदानातून. पाहिलं कसे धागेदोरे जुळलेत? आणि दुसरी एक मोठी डोकेदुखी, आपल्या शहरांमधली कचऱ्याची समस्या. आणि यावरचा उपाय हा शहराच्या मूळ कामांमध्येच आहे. कचरा उचलणं आणि त्याची विल्हेवाट लावणं ही एक मूलभूत नागरी सेवा आहे. आपण पाहिलं होतं ना की हे शहराच्या मुख्य कामांपैकीच एक आहे. आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. शहरी समस्यांना नागरिक जबाबदारीत बदलण्यासाठीच ही सगळी स्थानिक शासन प्रणाली बनवली गेली आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपली शहरं ज्या प्रचंड वेगाने वाढत आहेत ते बघता उद्याच्या नव्या आव्हानांसाठी याच व्यवस्थेत काय बदल करावे लागतील असं वाटतं. यावर विचार करायला हवा.